नमस्कार, मी फराह खान आणि तुम्ही बघताय सलग 7 आठवड्यांपासून नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। यामध्ये आत्ताच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आपल्याकडे येते। प्रशांत कोरटकरला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक मध्य प्रदेशातील बालाघाटसाठी आज सकाळी रवाना झालंय अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर प्रशांत कोरटकर बालाघाटला असल्याची माहिती मिळाल्यानंतर बेलतरोडी पोलीस बालाघाटासाठी रवाना झालेले आहेत। प्रशांत कोरटकर ज्याने धमकी दिलेली होती फोनवरून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सुद्धा अपशब्द वापरलेले होते। त्याला एकतर सुरक्षा पुरवण्यात आली आहे। जेव्हा त्याने तक्रार दिली त्याच्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवली, पण पोलिसांच्या नाकावर टिसून हा जो प्रशांत कोरटकर आहे तो इंदूरला रवाना झाला, बालाघाटला रवाना झाला अशी माहिती समोर आली आहे। आणि त्याच्या मागावर आता पोलीस आहेत आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं हे पथक मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये पोहोचल्याची माहिती आहे। तर कोरटकर बालाघाटला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कोरटकर नागपूरमधून कसा काय गायब झाला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण त्याला पोलिसांनी सुरक्षा पुरवलेली होती। ज्या वेळेला आपल्याला धमकी येत आहेत अशी तक्रार त्याने नागपूर पोलिसात दिली, त्याच्यानंतर नागपूर पोलिसांकडून एक सुरक्षा रक्षक त्याच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आले होते, त्याच्या घराच्या बाहेर सुद्धा नेमण्यात आले होते। तर दुसरीकडे त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे शब्द वापरले होते किंवा इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जी धमकी दिलेली होती त्यानंतर त्याच्या विरोधामध्ये कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर त्याला अटक आता होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच दुसरीकडे मात्र प्रशांत कोरटकर हा गायब आहे। त्याच्या घरी सुद्धा तो नाहीये। घराच्या बाहेर जरी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी देखील तो नागपूरमध्ये नाहीये अशी माहिती आहे आणि तो मध्य प्रदेशला गेल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पोलीस सुरक्षा असताना सुद्धा कोरटकर नागपूरमधून कसा काय गायब झाला असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान त्याच्या मागावर आता पोलीस आहेत। मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये नागपूर पोलिसांचं हे पथक आता पोहोचणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे प्रशांत कोरटकर त्यांच्या हाती लागतो का ते बघावं लागेल। दरम्यान कोरटकर हा बालाघाटला असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे कोरटकर नेमका कधी सापडणार पोलिसांना हा सवाल उपस्थित होते। दरम्यान इंद्रजीत सावंत यांनी जे आरोप केलेले होते ते प्रशांत कोरटकरनं फेटाळलेले होते, पण त्याच्या विरोधात जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यानंतर कोल्हापूर पोलिसांचं एक पथक त्याच्या मागावर असल्याची माहिती समोर आलेली होती। पण हा जो प्रशांत कोरटकर आहे तो मात्र त्याच्या निवासस्थानी नाहीये, नागपूरमध्ये सुद्धा नाहीये। नागपूरमध्ये त्याचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे। काल छावणीचं स्वरूप या ठिकाणी आपण बघितलेलं होतं। मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले होते, ते आंदोलन करत होते, काळं फासण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला होता। मात्र प्रशांत कोरटकर हा तिथे नव्हताच, तर तो कुठे गेला असा सवाल उपस्थित होत असतानाच आता विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे त्यानुसार तो मध्य प्रदेशमध्ये आहे। तो महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाहीये, नागपूरमध्ये तर नाहीच आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा नाहीये, तर मध्य प्रदेशमध्ये तो असल्याची माहिती समोर येते। इथल्या बालाघाटमध्ये तो आहे आणि त्याच्या मागावर आता पोलीस आहेत। पोलिसांचं एक पथक बालाघाटला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। उदय, काय सांगाल? धमकी दिलेली होती प्रशांत कोरटकरना इतिहासकाराला, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द सुद्धा वापरलेले होते आणि त्याच्यानंतर त्याला सुरक्षाही पुरवण्यात आली, पण तो पोलिसांच्या नाकावर टिसून नागपूरमधून गायब झाल्याचं दिसतंय। नेमका कसा काय तो गायब होऊ शकला? फराह, अतिशय संवेदनशील हे सगळं प्रकरण आहे। शिवाजी महाराजांविषयी इतके मोठे अपशब्द काढल्यानंतर देखील नागपूर पोलिसांना जोपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत प्रशांत कोरटकर याला अटक करण्याची जी आहे ती हिंमत दाखवली नाही। त्यामुळे आता नागपूर पोलिसांच्या या सगळ्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह आता निर्माण केले जात आहे। कारण ज्यावेळी हे सगळं प्रकरण बाहेर आलं, ज्यावेळी प्रशांत कोरटकर माध्यमांशी बोलत होते आणि समाज मनामध्ये जे आहे ते ज्यावेळी या सगळ्या गोष्टीला घेऊन संताप व्यक्त केला जात होता, त्यावेळी नागपूर पोलिसांना खरं तर सुमोटो घेऊन या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे ते प्रशांत कोरटकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेणं अपेक्षित होतं। मात्र गुन्हा दाखल होण्याची वाट जी आहे ती पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणात पाहिली गेली आणि त्याचाच फायदा घेऊन जे आहे ते प्रशांत कोरटकर नागपूरमधून पळण्यात जे आहे ते यशस्वी झाल्याची जी आहे ती माहिती आता समोर येत आहे। जी माहिती मिळते त्यानुसार प्रशांत कोरटकर सध्या नागपुरात नसून मध्य प्रदेशमधील इंदोर किंवा बालाघाट इथं गेला आहे आणि आता या सगळ्या प्रकरणानंतर जे आहे ती शिवप्रेमी असेल, इतिहासप्रेमी असेल आणि सामान्य नागरिकांमध्ये जे आहे ती संतापाची लाट आहे। आपल्यासोबत स्थानिक पोलीस स्टेशन बेलतरोडी पोलीस स्टेशनचे पी आहेत। सर, खरं तर हे संवेदनशील विषय होतं। शिवाजी महाराजांविषयी जे काही त्यांनी शब्द वापरले होते या प्रकरणाला तुम्ही गांभीर्यानं न घेता
तो शहरातून पसार होईल अशी तुमची सगळी भूमिका राहिली. त्यामुळे कुठेतरी नागपूर पोलिसांचं संरक्षण प्रशांत कोरटकरला मिळतं असे प्रश्न आता उपस्थित केले जातात. नाही आम्ही या विषयाला एकदम गंभीरतेने घेत आहोत. आमची एक सकाळीच बालाघाट या ठिकाणी पोलीस टीम रवाना झालेली आहे आरोपी शोधसाठी. त्याचबरोबर कोल्हापूरची सुद्धा एक आरोपीची शोधसाठी टीम आलेली आहे आणि ते नागपूरमध्ये काम करत आहे. त्यांना अल्टरनेट एक दुसरी टीम पण आम्ही नागपूरला पोलीस स्टेशन बेलतरोडी आणि नागपूर शहर पोलीसकडून दुसरी टीम पण त्याला दिलेली आहे. अशा 3 टीम आमच्या काम करत आहेत आणि याबद्दल तपास चालू आहे. पण सर, त्याच्या घराला सुरक्षा व्यवस्था असताना देखील तो तुमच्या हातावर तुरी देऊन पळण्यात यशस्वी ठरलेला आहे. तुमचं अपयश नाही म्हणायचं का? नाही, तो 3 दिवसापासून नागपूर शहरात नाही आहे आणि त्याचे मोबाईल वगैरे सर्व स्विच ऑफ आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सायबरची जे पोलीस स्टेशन आहे ते पण त्यावर कारवाई करत आहे. सर, मग या सगळ्या संदर्भात तुम्ही नागपूर पोलीस म्हणून गुन्हा का दाखल करत नाही आणि तुम्ही गुन्हा दाखल करून काय या सगळ्या प्रकरणाचा तपास कराल? यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस स्टेशन कोल्हापूर जिल्ह्यामधील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि त्याची टीम पण आमच्यासोबत आहे आणि पॅरलल आम्ही त्यामध्ये तपास करत आहोत. काल त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला ते बेलतरोडीला आमद दिलेली आहे. त्यानुसार त्यांना 2 पथके आम्ही रेडी केलेले आहेत 2 अधिकाऱ्यांचे आणि त्या पद्धतीने या तपासामध्ये आम्ही त्यांच्यासोबत बॅलन्सिंग काम करत आहोत. पण सर, काल मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे तक्रार केलेली आहे, अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे की या सगळ्या प्रकरणात नागपुरात गुन्हा दाखल व्हावा आणि नागपूर पोलिसांनी देखील त्याचा शोध घ्यावा. मग नागपूर पोलीस यात का गुन्हा दाखल करून घेत नाही? यामध्ये काल आम्हाला सकल मराठा समाज आणि शिवप्रेमी यांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे. आम्ही त्यांचे निवेदन पण घेतलेले आहे. त्यांना रिसिप्ट कॉपी त्याची दिलेली आहे आणि ते निवेदन कॉपी घेऊन आम्ही त्यावरच तपास करत आहोत आणि ते कलम 162 प्रमाणे आम्ही जोडलेले आहे सोबतच आणि त्यांची जी टीम आलेली आहे कोल्हापूरची त्यांच्यासोबतच आम्ही सुद्धा या गुन्हा दाखल झालेल्या मध्ये तपास करत आहोत. सर, तुम्ही या निमित्तानं आमच्या दर्शकांना आश्वासन द्याल का की प्रशांत कोरटकर जिथे कुठे असेल त्याला तुम्ही लवकरात लवकर ताब्यात घ्याल? कारण आता लोकांच्या भावनांचा उद्रेक होत आहे. गेले 24 तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे. प्रशांत कोरटकर अजूनही फरार आहे. अगदी बरोबर आहे. आम्ही सर्वजण तोच प्रयत्न करत आहोत की त्यांना शोधून काढत आहोत आणि जे टीम आलेली आहे कोल्हापूरची त्यांच्यासोबत आम्ही सारखा तपास करत आहोत आणि सर्व टीम आपापल्या पद्धतीने तो फास्ट गतीने काम करत आहेत यावर. सर, तुम्हाला काही पुरावा मिळालेला आहे का, काही सुगावा लागलेला आहे का की प्रशांत कोरटकर नेमका कुठे आहे? त्याला कोणी त्याचा बचाव करता का किंवा त्याला कोणी प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करता, अशा काही गोष्टी समोर येतात का? नाही, असं काही नाही आहे. आमच्या 3 पथक ते काम करत आहेत आणि 3ही पथक आपापल्या जे गोपनीय माहिती मिळाली आहे त्या ठिकाणी जाऊन पुरावे गोळा करत आहेत, तसेच त्यांचा शोध घेत आहेत. पण जर ते पळून गेलं असेल तर पळून जाणारा कोणीतरी त्यांना मदत करत असेल, कोणीतरी त्यांच्यासोबत असेल, या सगळ्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? परिवाराशी संपर्क झालेला आहे का? नाही, असं काही नाही आहे. नक्कीच आपण पोलीस निरीक्षकांशी बातचीत केलेली आहे. ते या सगळ्या प्रकरणामध्ये संवेदनशील आहे असं सांगत आहेत. आम्ही या सगळ्या प्रकरणाचा नागपूरमध्ये गुन्हा दाखल झाला नसला तरी कोल्हापूरमध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या समांतर तपास करतो आणि प्रशांत कोरटकरला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करू असा विश्वास देखील जे आहे ते या निमित्तानं पोलिसांकडून व्यक्त केला जातो. त्यामुळं आता पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असेल. जर प्रशांत कोरटकरला संध्याकाळपर्यंत जर अटक केली नाही तर उद्या गनिमी काव्यानं आम्ही आंदोलन करू असा इशारा जो आहे तो मराठा सकल समाजानं दिलेला आहे. त्यामुळे जर प्रशांत कोरटकरांना अटक करण्यात जर पोलीस अपयशी ठरलं तर नक्कीच याची आता पडसाद राज्यामध्ये आणि प्रामुख्यानं नागपूरमध्ये जे आहे ते उमटायला लागेल. यामध्ये काहीही दुमत राहिलेलं नाही. निश्चितच उद्या एकूणच असं म्हणता येईल की आता गनिमी काव्यानं कसं आंदोलन करणार हे बघावं लागेल आणि दुसरं म्हणजे पोलीस प्रशांत कोरटकरला पकडण्यामध्ये यशस्वी होतात का, कधीपर्यंत पकडतात तेही बघावं लागेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात.